मंगसा येथे शिवरायांच्या प्रतिमेवरून उद्भवलेला तणाव निवळला. केळवद पोलिसांच्या मध्यस्थीने शांततेचा मार्ग. सावनेर तालुक्यातील मंगसा येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या सार्वजनिक जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि भगवा ध्वज लावण्यावरून दोन गटांमध्ये निर्माण झालेला मतभेद केळवद पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे निवळला आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून गावात तणावाचं वातावरण होते. मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळून गावकऱ्यांमध्ये सलोखा प्रस्थापित केला. प्राप्त माहितीनुसार स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या जागेवर ऐतिहासिक महापुरुषांची प्रतिमा आणि ध्वज स्थापित करण्याची अधिकृत लेखी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेतून ही स्थापना करण्यात आली असली तरी प्रशासकीय परवानगीच्या तांत्रिक मुद्द्यांवरून काही व्यक्तींनी त्यावर आक्षेप घेतल्याने वादाला तोंड फुटले. या वादाचं रूपांतर तणावात झाल्यानं गावात चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाबाबत स्थानिक महिला आणि तरुणांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की ज्या जागेवर ही प्रतिमा लावण्यात आली आहे तिथे पूर्वी काही समाजकंटकांकडून मद्यपान आणि जुगारासारखे अवैध प्रकार चालत होते. सार्वजनिक जागेचा असा दुरुपयोग थांबण्यासाठी आणि शिवरायांचा सन्मान जपण्यासाठीच ही स्थापना केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या संवेदनशील विषयात प्रशासनाने स्थानिक आदिवासी समाजाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांचा आदर करावा, तसेच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायदेशीर तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून केळवद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना शांततेचं आवाहन केलं. हा विषय कायद्याच्या चौकटीत राहून आणि सामंजस्याने सोडवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. पोलिसांच्या या मध्यस्थीनंतर सध्या वातावरण गावात शांततापूर्ण असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा राखावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी.